गायिका अंजली भारती यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। या व्हिडिओमध्ये अंजली भारती यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान केलेलं वक्तव्य सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याविषयी अंजली भारती यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे हा वाद अधिकच चिघळला आहे। अंजली भारती यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ सर्व स्तरावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। सत्ताधारी आणि विरोधकांनी देखील या प्रकरणाचा निषेध केलाय। नेमकं काय आहे प्रकरण, अंजली भारती नेमकं काय म्हणाले आहेत, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी जान्हवी जाधव, आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। भंडाऱ्यात 13 जानेवारी रोजी भीम मेळावा झाला। या मेळाव्यात अंजली भारती यांनी बालकांवरील बलात्कार आणि अत्याचार संदर्भात जोरदार टीकास्त्र सोडलं। या कार्यक्रमात अंजली भारती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याविषयी अत्यंत हीन दर्जाचे वक्तव्य केल्याचा प्रकार समोर आला आहे। याचा व्हिडिओ कार्यक्रमानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावरून सर्व स्तरावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। नेमकं अंजली भारती काय म्हणाल्यात, पाहूयात। तुम्हाला माहित आहे 5 आणि 6 वर्षाची पोरगी अगोदर होती तरी तिच्याकडे कोणी वाईट नजरेने पाहत नव्हतं। आता 1 महिन्याची पोरगी तुमच्या समोर वाटत नाही, कुठं मानसिकता ढसळते आमची, विचार करा तुम्ही। 2 वर्षाच्या पोरीवर झाला, 2 वर्षाच्या पोरीवर फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या। कसं सरकार फाशी देईल? हे मोदी सरकार फाशी देईल का? मी तर म्हणतो इमानदारीच्यानं त्या करणाऱ्याला सांगतो, कोण्या पोरीवर कोण्या माय बहिणीवर पेक्षा ना या देशाचा मुख्यमंत्री जो आहे ना देवेंद्र फडणवीस, त्याची बायकोला माल बनवून फिरते, त्या बायकोवर। अनेकांनी या वक्तव्याचा निषेध केला असून अंजली भारती यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे। या प्रकरणानंतर सोशल मीडियावर अंजली भारती यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू आहे। काहींनी हे वक्तव्य असभ्य आणि अजबाबदार असल्याचं म्हटलं आहे, तर काही संघटना आणि नागरिकांकडूनही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत। सार्वजनिक मंचावर अशा प्रकारची विधाने करणं चुकीचं असल्याचं मत अनेकांनी मांडलं आहे। हा व्हिडिओ पाहून अनेकांना प्रश्न पडला असेल की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याविषयी एवढं मोठं विधान करणाऱ्या अंजली भारती आहेत तरी कोण? तर अंजली भारती या बौद्ध अनुयायी विद्रोही गायिका म्हणून ओळखल्या जातात। त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे। त्यांनी अनेक गाणी देखील गायली आहेत। दीदी अंजली भारती या नावाने त्यांचं YouTube चॅनल देखील आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर देखील अंजली भारती यांनी गाणी गायली आहेत। पण मिसेस मुख्यमंत्री यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे अंजली भारती मोठ्या अडचणीत सापडल्या आहेत। अंजली भारती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचे पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटताना दिसत आहेत। राजकीय स्तरावरून देखील अंजली भारती यांच्या वक्तव्याचा निषेध केला जातोय। या प्रकरणावर शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी देखील अंजली भारती यांच्यावर जोरदार टीका केली। एक गायिका आहेत भारती नावाच्या, त्यांनी असं वक्तव्य केले की जर बलात्कार कोणाला करायचा असेल तर मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवरती अमृता फडणवीस यांच्यावरती करा, अशा प्रकारचं वक्तव्य एका महिला संदर्भात कसं पाहता? नाही, मी एक्सवर त्याचा निषेध केलेला आहे आणि आमच्या पक्षाकडनं आम्ही तो निषेध करतो। म्हणजे त्या तर अमृता फडणवीस माननीय सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आहे, ती तर त्यांची ओळख आहेच, पण त्यांनी त्याच्या पलीकडे जाऊन स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे आणि त्या ओळखीला निर्माण झाल्यामुळे असं कोणी म्हणजे गायिका झाली तर काय झालं? संविधानामध्ये प्रत्येकाला रिस्पेक्ट करा हे पण एक कलम आहे आणि ते जर तुम्ही विसरत असाल तर कायद्यानुसार तुमच्यावर कारवाई झाली पाहिजे। इतक्या खालच्या पातळीवर येऊन कोणीच कुठल्याच महिलेने कोणावरच बोलूच नाही आणि जर बोलल्या असतील तर या समाजाचा रोष आणि समाजाकडनं होणारी टीका किंवा समाजाकडनं वेगळ्या पद्धतीने पण होऊ शकतं, तर ते त्यांनी करू नये आणि केलं येतात त्याचा निषेध आहे। तर किशोरी पेडणेकरांनी देखील अंजली भारती यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे। भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी देखील या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे। आत्ताच मी एक अंजली भारती नावाच्या बाईचा व्हिडिओ बघितला आणि तळपायाची आग मस्तकात गेली। राजकीय विरोध असू शकतो, पण भर कार्यक्रमात मुख्यमंत्र्याच्या पत्नीवर बलात्कार करा अशी चिथावणी देणं, ती सुद्धा एका बाईने। अंजली भारती नावाच्या या बाईच्या बुद्धीची कीव करावी तितकी थोडी आहे। अशी भाषा म्हणजे मानसिक विकृती असून या बाईवर आणि ज्यांनी कोणी हा कार्यक्रम आयोजित केला त्याच्यावर तात्काळ कठोर कारवाई झालीच पाहिजे। श्रद्धेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो समोर उभं राहून
बलात्कारासारख्या गुन्ह्याचं समर्थन करणं, त्या वक्तव्यावर टाळ्या पैसे उधळलं जाणं आणि ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून मिरवणं हे समाजाच्या अधपतनाचं भयानक भयावह असं चित्र आहे. पण बाबासाहेबांनी दिलेला संविधानाचं शस्त्र आमच्याकडे आहे. अशा सामाजिक किडीवर कायदेशीर प्रहार कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान शस्त्र आहे. कायदेशीर प्रहार कसा करायचा ते आम्हालाही माहितीये, असं चित्रा वाघ म्हणाले आहेत. या प्रकरणामुळे सार्वजनिक मंचावर बोलताना कलाकार आणि सार्वजनिक व्यक्तींनी जबाबदारीने वक्तव्य करणं किती महत्वाचं आहे हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य असले तरी त्याला मर्यादा असतात हे अनेकांनी या घटनेनिमित्ताने अधोरेखित केलं आहे. दरम्यान अंजली भारती यांच्याकडून या वादावर माफी किंवा स्पष्टीकरण दिले जाणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. प्रशासन आणि संबंधित यंत्रणा या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतात का, तसेच अंजली भारतीवर कोणती कारवाई होते याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. तर तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.